गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये मानव बिबट संघर्ष, सर्पांविषयी जनजागृती व प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक, वन्यजीव संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी वनपाल अशोक काळे, शरद मोगरे, प्राचार्य शरद शेजवळ, वनरक्षक योगेश दळवी, वनसेवक शांताराम शिरसाट, AREAS फाउंडेशनचे संचालक व सर्प वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, मंगेश चारोस्कर, वन्यजीव संशोधक प्रशांत हाडपे, अंकुश गुंड, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षक DK टोपले सर, RS शिंदे व कॉलेज विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रास्ताविक संतोष कथार यांनी केले। प्राचार्य शरद शेजवळ यांनी मार्गदर्शन करताना मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी व बिबट्यापासून संरक्षण करण्याची उपाययोजना व सहजीवनाची गरज अधोरेखित करताना तसेच सर्पांविषयी योग्य माहिती व सर्पदंशांच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपचारांची जनजागृती करण्यासाठी दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमात वनपाल अशोक काळे सर यांनी विद्यार्थ्यांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्यांचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव बिबट संघर्ष वाढण्याची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। तसेच ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धती अवलंबून अशा घटना कशा टाळता येईल याबाबत महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या। AREAS फाउंडेशनचे संचालक व सर्प वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना मानव बिबट सहजीवन तसेच अन्नसाखळीचे महत्त्वाबाबत शास्त्रीय माहिती व विविध जातींच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली आहे। त्यांनी विषारी व अविषारी सर्पांमधील फरक, त्यांचे वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले। यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचार पद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली आहे। या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता, संरक्षणाची भावना आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित झाली आहे। कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्र संचालन नेहा देशमुख यांनी केले तर आभार बाळासाहेब रायते यांनी मानले। काय करायचं मग? कोणी येणार नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने ही एक गाठ मारायची आपल्याला। तर ही गाठ मारत असताना पेन किंवा काडी किंवा एक बोट ठेवायचं आणि थोडस आवळ द्यायचं। बांधत असताना डायरेक्ट बांधायचं नाही, त्या नसा आपल्याला बंद करायच्या नसतात, त्या मंद करायच्या असतात। त्याला बधीर नाही करायचं, फक्त हाताच्या नस ज्या आहेत त्यांचा फ्लो चालू आहे तो फक्त थोडासा स्लो करायचा। आणि हे करत असताना पेन किंवा काडी किंवा बोट काढून घ्यायचं। याचाच बोट ठेवायचं नाही, तर हा बी द्यायला लागतो आणि तो बी द्यायला लागतो। तुमचं बोट ठेवायचं पटकन काढून घ्यायचं। पेन नसलं तर पेन घ्यायचं, जायचं नाही दुकानात, त्याला थांबी पेन घेऊन शेजारी पडलेली एखादी काडी किंवा बोट किंवा पेन जे उपलब्ध होईल ते आणायचं आणि त्याच्या भोवती अशा पद्धतीने ठेवून असं जी गुंडाळी करायची आहे ती थोडंसं प्रेशर द्यायचं, म्हणजे त्या नसा थोड्याशा मंद होतील। त्याच्यातनं शुद्ध रक्त किंवा विष मिश्रित रक्त देखील आपल्याला हृदयाभोवती किंवा हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत जाऊ द्यायचं आहे। परंतु ते जायला आपल्याला दवाखान्यापर्यंत वेळ मिळाला पाहिजे, यासाठी हा सगळा आपल्याला क्रेप बँडेजचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने त्याला क्लिप पण असतात। तर हा बेल्ट मोठा व्यक्ती असेल तर त्याच्या हाताची साईज जरा लांब असते, अशा पद्धतीने त्या क्लिप असतात। ते क्लिप आपल्याला अशा लावून धरून बसण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला बांधायचं आहे। त्याला बांधत असताना त्याच्यावर लक्ष ठेवायचं, त्याला घाबरवायचं नाही। त्याला म्हणा यो बाबा तू तो साप चावला तर तू कसं होईल, म्हणजे तो तुम्हाला घाबरवल्याच्या भीतीने तो निम्मा गाळ होऊन जाईल। तर त्या पद्धतीने त्याला बांधायचं आहे। हाताला चावला तर अशा इथं त्याने बांधतात। पायाला चावलं कुठं बांधायचं? गुडघ्याच्या, हा पायाला बांधायचं, गळ्याला नाही। गुडघ्याच्या वरच्या बाजूला जिथे मांडी आहे तिथून बांधायला सुरुवात करायची। खाली जिथे साप चावलाय त्याच्या थोडंसं वरती, मध्ये कुठेतरी जर चावला असेल तर 3 इंच वरती 3 इंच खाली तिथून जखम आहे आणि एक गाठ इथे। अशा पद्धतीने 3 ठिकाणी तुम्ही बांधू शकता, म्हणजे विष हळूहळू शरीर भरत जाईल। तर ते दवाखान्यात पोहोचायला तुम्हाला वेळ मिळावा याच्यासाठी। आणि आता आपण याला चिरा मारायचे। तेव्हा माझ्याकडे ब्लेड आहे, औषध आहे, रक्त काढतो एक बादली चालू, हात थरथर करू आहे ना तोंडाने चालू। तर
कुठल्याही पद्धतीने चिरा मारायच्या नाही. आपल्याकडे सवय असते, ब्लेड मिळाला का कशाही चिरा वडून घ्यायच्या, त्याच्यानंतर चाकू घेतो. बऱ्याच लोकांनी बोटं तोडून टाकले साप चावल्यावरती. अरे पण साप बिनविषारी होता ना दामन, कशाला तोडले? नाही म्हणे मग विष वरती गेला असतो. अरे तो बिनविषारी. हे लोकांना त्याच्याबद्दल माहिती नसताना असं लोकांनी उद्योग केलेले, स्वतःला इजा करून घेतलेले. तर असं बांधायचं, गाडीवर बसायचं, सरळ आपल्याकडे सरकारी दवाखाना आहे, माहिती आहे सगळ्यांना, रस्त्याला वन विभागाच्या ऑफिसच्या समोरच सरकारी. एस मराठी न्यूज साठी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.